हेलो दोस्तों, आदाब, नमस्कार। मैं फरदीन खान और आप देख रहे हैं ऑनलाइन न्यूज़ मंच। ऑनलाइन न्यूज़ मंच की टीम आज मुंबई के दादर प्रभादेवी रविंद्र नाट्यगृह में पहुंची है, जिसमें महाराष्ट्र के संस्कृति कार्य मंत्री आशीष शेलार जी ने यूनेस्को में छत्रपति शिवाजी महाराज के 12 किलों को मिली मान्यता के उपलक्ष्य में एक कार्यक्रम का आयोजन किया गया। इस कार्यक्रम में मुख्य अतिथि के रूप में देवेंद्र फडणवीस होंगे। अभी कुछ ही देर में देवेंद्र फडणवीस यहाँ मौजूद होंगे और इस कार्यक्रम की शुरुआत करेंगे। आप लोग बने रहिएगा हमारे साथ ऑनलाइन न्यूज़ मंच पर। मुंबई से मेरे सहयोगी सैयद मसूद और कैमरा पर्सन राज ठक्कर के साथ मैं फरदीन खान, ऑनलाइन न्यूज़ मंच। भारत माता की छत्रपति शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय भवानी, जय भवानी, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी, सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। आजच्या आपल्या या कर्तव्यपूर्ती सोहळ्यामध्ये दुसरा अंक सुरू झाला। मंचावर उपस्थित असलेले मराठी भावविश्वाची ज्यांनी दशकानुदशके सेवा केली शांत निजे 12 असे आदरणीय पंडित हृदयनाथ मंगेशकरजी, ते सगळं झालं। आदरणीय उषाताई मंगेशकर, कोण घरात आलं तो तिकडे अब्दुल खान, आमचे सहकारी पलीकडे मुलुख मैदान, ते सिद्धी जवाब मंत्रिमंडळात मंत्री म्हणून काम करणारे मला पण प्रभात लोढाजी, माझं नाव हृदयनाथ आहे, पण मला सगळे प्रेमाने बाळ म्हणतात। ज्यांच्या नेतृत्वात सांस्कृतिक कार्य विभागाने हा अंतरा सुरू झाला। हा युनेस्कोचा कार्यक्रम दिदी अतिशय उत्तम प्रकारे पार पाडला। पलीकडे अब्दुल ते राज्याचे सांस्कृतिक कार्य आणि आयटी विभागाचे मंत्री हे आलेले डॉक्टर आशिष शेलारजी, सन्माननीय प्रवीण दरेकर जी, सगळ्यांना आश्चर्य वाटलं की तमिल इतकं सेल्वमजी, सिरियल गणित इतकं लाडजी, छान अमित साटमजी, इतकं उपाध्यायजी, ही सुनील हसायला राणेजी, काय लागली। तर काय झालं त्यांच्यावरील होतं सर्व मान्यवर की मी रेकॉर्डच्या पाठी या ठिकाणी उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, आज आपल्या सर्वांकरताच हा अतिशय अभिमानाचा दिवस आहे की आपल्या छत्रपती शिवरायांच्या 12 किल्ल्यांना युनेस्कोने जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिलेला आहे। आपल्या राजाचं कार्य हे नेहमीच वैश्विक होतं, तरी देखील वैश्विक संस्थेनेही त्याच्या वैश्विकतेला मान्यता देणं हेही अत्यंत महत्त्वाचं पाऊल आहे असं मी समजतो। सर्वात पहिल्यांदा धन्यवाद दिले पाहिजेत देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदी यांना, कारण देशभरातनं युनेस्को करता वारसा स्थळ म्हणून कुठल्या एंट्रीज गेल्या पाहिजेत, तर विविध राज्यांनी विविध स्थळं सुचवली होती। महाराष्ट्राच्या वतीनं आपण 12 किल्ले या ठिकाणी हे सुचवले होते आणि माननीय मोदीजींनी हा निर्णय केला की भारताची वारसा स्थळाकरता जर कुठली एंट्री होईल तर ती छत्रपती शिवरायांच्या किल्ल्यांचीच होईल आणि त्यांनी स्वतः हे 12 किल्ले स्पॉन्सर करून त्या ठिकाणी आपली एंट्री पाठवली आणि त्यातनं हा अतिशय उत्तम असा प्रवास सुरू झाला। आशिषजींनी सगळा प्रवास आपल्या पुढे मांडला, पण हा मांडत असताना त्यांनी एका गोष्टीचा संकोच केला आणि ती मी आपल्या पुढे मांडली पाहिजे की
या सगळ्या प्रवासामध्ये सांस्कृतिक कार्यमंत्री म्हणून सुरुवातीच्या काळात सुधीर भाऊ होते आणि नंतर आशिषजींकडे हे नेतृत्व आलं आणि आशिषजींनी अतिशय लक्ष घालून त्या ठिकाणी हा संपूर्ण कार्य पार पाडला आणि हे कार्य पार पाडत असताना ज्यावेळी युनेस्को समोर तांत्रिक प्रेझेंटेशन करायचं होतं, टेक्निकल प्रेझेंटेशन करायचं होतं, त्यावेळी आशिषजींच्या नेतृत्वामध्ये आपली टीम ही पॅरिसला गेली आणि त्या ठिकाणी त्या टीमने हे संपूर्ण टेक्निकल प्रेझेंटेशन त्या ठिकाणी केलं. युनेस्कोच्या विविध बॉडीज आहेत किंवा विविध अधिकारी आहेत यांच्याशी चर्चा करून ही आमची एंट्री कशी बरोबर आहे या संदर्भातली सगळी माहिती ही त्या ठिकाणी त्यांनी दिली आणि म्हणून या सगळ्या प्रोसेसमध्ये त्यांनी सगळी प्रोसेस सांगितली, फक्त स्वतःचा रोल सांगितला नाही. त्यामुळे एकदा त्यांच्याकरता जोरदार टाळ्या आपण सगळ्यांनी वाजवल्या पाहिजे. अतिशय उत्तम अशा प्रकारचे काम व्यवस्थित झालं. खरं म्हणजे आणि आपले लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीसजींना विनंती करतो की आपण मंचावरती या आणि आजच्या या कार्यक्रमाचा ज्यांनी नियोजन केलेलं आहे असे आपले सांस्कृतिक मंत्री आशिष शेलारजी, मंगलप्रभात लोढाजी, प्रवीण दरेकरजी, आमदार संजय उपाध्यायजी, सुनील राणेजी यांना विनंती करतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पार्पण मी त्यांना विनंती करतो. आणि आता उषा मंगेशकर ताई यांना पण देखील विनंती करतो. कालिदास कोळंबकरजी आपण देखील मंचावरती या. रवींद्र नाट्य मंदिरामध्ये या सर्व मान्यवरांच्या हस्ते छत्रपतींच्या पुतळ्याला पुष्पार्पण होत आहे. आपण सगळ्यांनी जोरदार घोषणांनी या कार्यक्रमाची सुरुवात करूया. महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर मुघल दल संहारक भोसले कुलदीपक राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय शिवाजी, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे आजच्या या कार्यक्रमासाठी. आपल्या सगळ्यांच्या लाडक्या गायिका उषाताई मंगेशकर या मंचावरती उपस्थित झालेल्या आहेत आणि आपण बऱ्याच वेळापासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरती आधारित अशा शिवकल्याण राजा या संगीतमय कार्यक्रमाचा आनंद घेत आहे. या सीडीला 51 वर्ष होत आहेत आणि तो जो गोडवा आणि ते शौर्य गाथा आज देखील ऐकताना आपल्या शरीरावरती रोमांच उभे राहतात. ही किमया त्या शब्दांची आहेच, ही किमया त्या गायकांची आहे, ही किमया आपल्या सर्व हिंदू हृदय सम्राट असलेल्या आपल्यासारखे श्रोतू वर्गांचं आहे. मी आपल्याला या कार्यक्रमाचं आजचं जे नियोजन करण्यात आलेलं आहे त्या संदर्भात थोडस मंत्री महोदय तर बोलतीलच, पण आजच्या या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले आपले महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी एक नवीन पर्वाची सुरुवात महाराष्ट्र राज्यामध्ये झालेली आहे. ज्या वेळेला त्यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून कामाला सुरुवात केली आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की किती वेगाने महाराष्ट्र पुढे जातोय. छत्रपतींच्या आशीर्वादाने पुन्हा एकदा देवेंद्रजी आपल्या महाराष्ट्राला मुख्यमंत्री म्हणून लाभले. मी आशिषजी यांना विनंती करतो. आम्ही काय बघायचं, आम्ही कार्यक्रम बघायचा. मी आपले कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढाजींना विनंती करतो की आपण थोडं मनोगत आजच्या या कार्यक्रमाला इथे मांडावं. मी आशिषजींना विनंती करतो की आपलं मनोगत इथे भारत माता की जय. वर्ष बालकनी वाले का जिंदा आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जय 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 भवानी जय 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 शिवाजी। आजच्या या शिवकल्याण राजा या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी, ज्यांच्या खर तर अथक प्रयत्नांमुळे आपल्या पराक्रमी शौर्य, युद्धनीती या सगळ्यात विश्वाला मोहिनी टाकणाऱ्या आपल्या शिवछत्रपती आणि आपले शिवाजी महाराज यांच्या निर्मित 12 किल्ल्यांना सेवक म्हणून ज्यांनी वर्ल्ड युनेस्को मध्ये मानांकन मिळण्यासाठी अथक प्रयत्न केले असे आपले मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीसजी। मी अख्ख्या सभागृहाला विनंती करीन की स्टँडिंग ओवेशन देऊन जोरदार टाळ्यांमध्ये माननीय देवेंद्रजींचं मनापासून त्या ठिकाणी आपण कौतुक त्या ठिकाणी करूया। आणि या ठिकाणी मंचावर उपस्थित माननीय मंत्री मंगलप्रभात दोडाजी, माननीय आमदार कालिदास कोळंबकरजी, आमदार रमेश साटनजी, सन्माननीय आमदार प्रवीण दरेकरजी, आमदार संजय उपाध्यायजी, आमदार प्रसाद लाडजी, आमचे नेते सुनील राणेजी आणि ज्यांच्या उपस्थितीने या कार्यक्रमाला आणि श्रोतू वर्गाला अतिशय आनंद झालाय असे आपले पंडित हृदयनाथ मंगेशकरजी आणि उषाताई मंगेशकर। मी जास्त वेळ आपल्यामध्ये आणि देवेंद्रजींमध्ये घेणार नाही। मी ज्याचा उल्लेख केला की आपल्या महाराजांचा पराक्रम अद्वितीय अतुलनीय आहे। आपल्या महाराजांनी जगासमोर युद्धनीती, शौर्य या सगळ्या बरोबरच राज्य कारभार कसा चालवला पाहिजे याचं आदर्श उदाहरण त्या विश्वात संमोहिनी टाकणारा कोणी राजा असेल तर त्या माझ्या राजाचं नाव छत्रपती शिवाजी महाराज। आणि मग त्यांनी निर्माण केलेल्या, उभारलेल्या, पुनर्बांधणी केलेल्या असंख्य किल्ल्यांपैकी हे 12 किल्ले, ज्यात 11 किल्ले महाराष्ट्रातले, एक किल्ला तामिळनाडू जिंजीतला, हा ज्या वेळेला मराठा मिलिटरी लँडस्केप या प्रबंध स्वरूपामध्ये खर तर या आधीच्याच काळात प्रयत्न म्हणजे आधीच्या म्हणजे देवेंद्रजींच्याच काळात जे प्रयत्न सुरू झाले त्याला अंतिम स्वरूप आपल्या सगळ्यांना कल्पना आहे वर्ल्ड युनेस्को मध्ये जागतिक वारसा म्हणून मानांकन त्या ठिकाणी आपल्याला मिळालं। मी सर्व गोष्ट मांडणार नाही, पण होय माझ्या महाराजांची महती, कर्तृत्व हे जगाला माहीतच आहे। पण झारीतले शुक्राचार्य त्या ठिकाणी सातत्याने हे प्रयत्न करताना आपण पाहिले होते की ज्यामध्ये यात काही ना काही अडचण यावी किंवा येण्यासाठी मनोकामना धरलेली काही मंडळी वैश्विक स्तरावरच्या वर्ल्ड युनेस्कोच्या ऍडवायझरी समितीतल्या आयकॉमर्स मध्ये होती। आपला प्रस्ताव योग्य होता, प्रबंध योग्य होता, संशोधन योग्य होतं, इतिहास पुरावे होते, स्थापत्य शास्त्राचे पुरावे होते,
त्या ठिकाणी संशोधनात्मक असलेला अभ्यास हाही आपला परिपूर्ण होता आणि मग त्याला अंतिम स्वरूप देण्याआधी बसणाऱ्या समितीच्या आधी तथाकथित जे तज्ञ मानले जातात ते त्या आयकॉमॉसचे सदस्य आहेत. मला यापेक्षा जास्त बोलणं संयुक्तिक वाटत नाही, पण त्या आयकॉमॉस मध्ये बसलेल्या काही मंडळींच्या मनामध्ये आणि हालचालीतून योग्य संदेश आम्हाला वाटला नाही. मला या ठिकाणी हे स्पष्ट करायचं आहे, प्रचंड क्षमता असलेला आणि प्रचंड कार्य असलेल्या आमच्या राजाच्या या गडकिल्ल्यांच्या प्रबंधाला मंजुरी देण्याआधीच आयकॉमॉस मधल्या काही झारीतील शुक्राचार्यांनी याला इन्स्क्राईब करण्याऐवजी म्हणजे मंजूर करण्याऐवजी सल्ला अंतिम समितीला असा दिला की याला आपण डिफर करू, डेफरल बाजूला ठेवू. ही कुणकुण लागल्यावर या ठिकाणी मी माननीय देवेंद्रजींना आमच्या विभागाने सर्व सांस्कृतिक विभागातील आमच्या अधिकाऱ्यांनी आणि मी माननीय देवेंद्रजींना भेटलो आणि आम्ही सांगितलं की सगळं शौर्य तर अतुलनीय आहेच, पण काहींची गडबड आणि हालचाल मनाला पटणारी दिसत नाही आणि ते वर्ल्ड युनेस्कोचे ऍडवायझर बोर्ड मध्ये बसलेली काही मंडळी आहेत. त्यामुळे साहेब मनामध्ये धाकधूक आहे. मी तुम्हाला आज जाहीररित्या सांगतो, मला माहित नाही कुठली शक्ती देवेंद्रजींच्या रूपानं बोलली, मला माहित नाही कुठली सद्गुरु कृपा त्यांच्या वाणीतून त्या ठिकाणी अवतीर्ण झाली आणि देवेंद्रजी म्हणाले आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं कर्तृत्व एवढं आहे जो विरोधात येईल त्याचा बिमोडच होईल, बाकी माझ्यावर चालेल. आणि मग केवळ त्या बैठकीनंतर काय सूत्र हल्ली मला या ठिकाणी देवेंद्रजी याचाही उल्लेख करावासा वाटतो. याचपर्यंत टीका करणारे टीका करू दे, आलोचना करणारे करू देत, लोकशाहीमध्ये सब माफ. पण ज्यावेळेला कार्यक्रम असणार आहे त्यामुळे मला माहिती आहे सगळे शिवभक्त आहेत, त्यामुळे कोणी जागचा हलणार नाही आणि त्या कार्यक्रमाचा पूर्ण आनंद घेऊनच आपण या सभागृहातून बाहेर जायचं. मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की आता सगळे कलाकार पुन्हा एकदा मंचावरती येतील आणि हा कार्यक्रम पुढे चालू ठेवतील. छत्रपती शिवाजी महाराज की कार्यक्रम पुढे चालू